विचारबीज बुद्धिमत्ता आणि गणित या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रकरण पहिले सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यांचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता यानुसार इसवी सन 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे किती प्रजाती ज्ञात आहेत? 2 कोटी, 5 कोटी, 87 दशलक्ष, 97 दशलक्ष. पर्याय क्रमांक सी. प्रश्न दुसरा, सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय ए जैविक वर्गीकरण, बी सजीव संवर्धन, सी उत्क्रांती, डी पेशी विभाजन. तुम्ही उत्तर बाजूला लिहू शकता बाळांनो. उत्तर आहे ए जैविक वर्गीकरण. प्रश्न तिसरा, इतिहासामध्ये इसवी सन 1735मध्ये सजीवांना व्हेजिटेबिलाय व ॲनिमेलिया अशा ससृष्टीमध्ये कोणी विभागले होते? हेकेल, कार्ल लिनियस, चॅटन, कोपलँड. तर इथं उत्तर आहे आपलं कार्ल लिनियस. प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1866 साली कोणत्या शास्त्रज्ञाने सजीवांची प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी या 3 सृष्टींमध्ये विभागणी केली? बघा बाळांनो, पर्यायानुसार तुमचं उत्तर असलं पाहिजे. तर आपलं उत्तर आहे हेकेल या शास्त्रज्ञानं वर्गीकरण केलं. पुढचा प्रश्न, इसवी सन 1925मध्ये चॅटन यांनी सजीवांचे कोणते 2 मुख्य गट केले होते? याच्यामध्ये देखील 4 पर्याय आहेत. पर्याय ए एकपेशीय व बहुपेशीय, बी आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी, सी स्वयंपोषी व परपोषी, डी उत्पादक व भक्षक. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, इसवी सन 1938मध्ये कोपलँड यांनी सजीवांना कोणत्या 4 सृष्टीमध्ये विभागले? बघा बाळांनो, कोपलँड या शास्त्रज्ञांनी सजीवांना 4 सृष्टीत विभागले होते. तर पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7, रॉबर्ट हॉर्डिंग विटाकर हे कोणत्या देशाचे परिस्थिती तज्ज्ञ होते? ब्रिटिश, जर्मन, अमेरिकन, फ्रेंच. बघा याच्यामध्ये तुम्ही हे नोट्स करून ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक सी. तर ते अमेरिकेचे होते. प्रश्न 8, विटाकर यांनी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले नाहीत? असा तिथं प्रश्न आहे बाळांनो. बघा, पेशीची गुंतागुंत, सजीवांचा प्रकार, गुंतागुंत, पोषणाचा प्रकार आणि सजीवांचे आयुर्मान. तर वरचे 3 पर्याय त्यांनी घेतले होते, पण सजीवांचे आयुर्मान घेतलेले नाही. प्रश्न 9, विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीनुसार कवके यांच्या पोषणाचा प्रकार कोणता आहे? बघा, कवकांचा प्रकाश संश्लेषण म्हणजे स्वयंपेशी, बी मृतावशेषांपासून शोषण, परपोषी, मृतोपजीवी, सी भक्षण, डी शोषण. तर पर्याय क्रमांक बी येतो. सजीवांच्या जीवनपद्धतीमध्ये उत्पादक म्हणून कोणाचा समावेश होतो? खूप सोपा प्रश्न बाळांनो. बघा, तुम्ही हे प्रश्न व्हिडिओ पॉज करून काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, पाठ करायचे आहेत. याच्यावरच आधारित आपल्याला काय होणार आहे, प्रश्न येणार. तर याचं 10व्याचं उत्तर सी होतं. 11वा पहा, सर्व प्रकारचे जीवाणू आणि नीलहरित शेवाळ यांचा समावेश कोणत्या सृष्टीत होतो? बघा, सृष्टी 1 मोनेरा, 2 प्रोटिस्टा, 3 कवके, 4 वनस्पती. तर पर्याय क्रमांक ए मोनेरा या गटामध्ये त्याचा समावेश होतो. त्यानंतर मोनेरा सृष्टीतील सजीव खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात? केवळ स्वयंपोषी, केवळ परपोषी, एकपेशीय असून स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, बहुपेशीय, दृश्यकेंद्रकी. याचं उत्तर पहा बाळांनो काय येतं? पर्याय क्रमांक सी हे येतं. पुढचा नेक्स्ट प्रश्न पाहूया. एखाद्या विद्यार्थ्याने डबक्यातील पाण्याचा थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तर त्याला हालचाल करणारे लहान काडीसारखे सूक्ष्मजीव दिसेल. ते कोणते जीव असतात? तर अमिबा आणि पॅरामोशियम येणार. तर याच्यामध्ये सी दिला आहे पर्याय. पण बाळांनो, लहान चपलेसारख्या आकाराचे असे सूक्ष्मजीव असं तिथं यायला पाहिजे. ठीक आहे, तो थोडा दुरुस्त करून घेऊ प्रश्न आपण. प्रश्न 14, प्रोटिस्टाचे मुख्य लक्षण कोणते? बघा, प्रोटिस्टाचे मुख्य लक्षण आणि त्याबद्दलचं त्याने खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत तिथं. तर त्यातला एक आपल्याला निवडायचा आहे.
तर पर्याय क्रमांक बी, प्रोटिस्टा सृष्टीतील जीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. पॅरामेशियम आणि अमिबा हे हालचालीसाठी अनुक्रमे कोणत्या अवयवांचा वापर करतात? बघा, रोमक आणि छद्मपाद, कशाभिका व स्नायू, पाय व कशाभिका, छद्मपाद व प्रसरणी. तर पर्याय क्रमांक ए येईल आपला, रोमक व छद्मपाद. 16वा प्रश्न, प्रोटिस्टा सृष्टीतील खालीलपैकी कोणता सजीव स्वयंपोषी आहे ज्याच्या पेशीत हरितलवके असतात? प्लाझ्मोडियम, एंटामिबा, युग्लिना, पॅरामेशियम. बघा बाळांनो, याचं उत्तर तुम्ही नोंद करायचं आहे आणि नंतर पर्याय क्रमांक सी येतं, नोट डाऊन ठेवायचं आहे. पुढं, पावाचा किंवा भाकरीचा तुकडा दमट हवेत 2-3 दिवस ठेवल्यास त्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढतात, त्यांना काय म्हणतात? याचा खूप सोपा प्रश्न आहे बाळांनो. तर याचं उत्तर तुम्ही नोट डाऊन करायचं आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. हे आपल्याला पुढं याची माहिती लागणार आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, कवकांची पेशीभित्तिका कशापासून, कुठल्या कठीण शर्करेपासून बनलेली असते? पर्याय क्रमांक ए, सेल्युलोज, बी, कायटिन, सी, पेक्टिन, डी, ग्लायकोजेन. तर कायटिन. याच्यावर NMSमध्ये मागच्या एका परीक्षेत प्रश्न आलेला आहे. प्रश्न 19, खालीलपैकी कोणते कवक हे किण्व म्हणून बेकरीत वापरले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करा. म्युकर, सॅक्रोमायसिस, पेनिसिलियम, भूछत्र. तर काय येतो? पर्याय क्रमांक बी, सॅक्रोमायसिस. प्रश्न क्रमांक 20 बाळांनो, सजीवांच्या वर्गीकरणात सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करताना आकाराचा कोणता चढता क्रम योग्य आहे? बघा, इथं 4 पर्याय दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून तो तुम्ही पाहू शकताय आणि त्याचं उत्तर देऊ शकताय. पर्याय क्रमांक ए, विषाणू, जीवाणू, कवक आणि शेवाळ. पुढं प्रश्न क्रमांक 21, 1 मीटर म्हणजे किती नॅनोमीटर होय? बघा, 10⁻⁴ नॅनोमीटर, 10⁻⁹, 10⁻⁴, परत -6 आणि 10 घन. तर 10⁻⁹ नॅनोमीटर हे काय येणार आहे? तिथं येणार आहे. प्रश्न क्रमांक 22, जीवाणूंचे प्रजनन प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने होते? द्विखंडन, कलिकायन, लैंगिक प्रजनन आणि बीजाणू निर्मिती. बघा, यापैकी कुठलं उत्तर असणार आहे? तर द्विखंडन हे त्याचं उत्तर असणार आहे. हे आपण नोट डाऊन करायचं बाळांनो. पुढं 23वा प्रश्न, अनुकूल परिस्थितीत जीवाणू अत्यंत वेगाने वाढून अवघ्या 20 मिनिटात संख्येने किती होऊ शकतात? आता इथं जीवाणूबद्दल विचारले आणि अनुकूल परिस्थिती म्हणजे त्याची वाढ होण्यायोग्य परिस्थिती. तर याचं उत्तर दुप्पट इतकं येणार आहे. प्रश्न क्रमांक 24, आदिजीव प्रामुख्याने कोठे आढळतात? फक्त हवेत, माती, गोडे पाणी आणि समुद्रात, फक्त बर्फाच्छादित प्रदेश का ज्वालामुखीच्या मुखात? या 4 पैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आणि तो तुम्ही प्रश्न आणि उत्तर हे लिहून ठेवायचं बाळांनो. तर पर्याय क्रमांक बी, माती, गोडे पाणी आणि समुद्रात. पुढचा, खालीलपैकी कोणता आदिजीव माणसाला अमांश होण्यास कारणीभूत ठरतो? प्लाझ्मोडियम, वायवॅक्स, युग्लिना, एंटामिबा, हिस्टॉलिटिका, पॅरामेशियम. पर्याय क्रमांक सी, एंटामिबा, हिस्टॉलिटिका. प्रश्न 26, शेवाळे प्रामुख्याने कुठे वाढतात आणि त्यांच्या पोषणाचा प्रकार कोणता असतो? कुठे वाढतात? दमट हवेत, मृतोपजीवी आहेत का? पाण्यात स्वयंपोषी आहेत का? जमिनीवर परपोषी आहेत का? मानवी शरीरात संसर्गजन्य आहेत का? आपल्याला इथे याचं उत्तर नोट डाऊन करायचे, बी, पाण्यात आणि ते स्वयंपोषी असतात. विषाणूंना सजीव निर्जीवच्या सीमारेषेत मानले जाते. विषाणूंचा आकार जीवाणूंच्या तुलनेत किती पटीने लहान असतो? आता याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे, तर जीवाणूपेक्षा ते किती लहान असणार आहेत? तर ते बघा 10 ते 100 पटीने लहान असतात. प्रश्न क्रमांक 28, टोमॅटो वनस्पतीला होणाऱ्या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत ठरतो? असा प्रश्न आहे हा बाळांनो. प्रश्न थोडा मागे पुढं झाला थोडासा. तर तो विल्ट विषाणू ठरतो. ठीक आहे. कोणता रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो? तर विल्ट विषाणू कारणीभूत असतो. प्रश्न क्रमांक 29, गाई म्हशींना होणाऱ्या लाळ्या खुरकूत रोगासाठी कारणीभूत सूक्ष्मजीव कोणता? पहा, याच्यात उत्तर आपल्याला शोधायचे आणि ते वहीमध्ये लिहून ठेवायचे.
पर्याय क्रमांक सी विषाणू हे सूक्ष्मजीव कारणीभूत असतात. शेवटचा प्रश्न, मानवामध्ये आढळणारा HIV हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? बघा, जीवाणू आहे, विषाणू आहे, आदिजीव आहे का कवक आहे? याचं उत्तर नोंद करून ठेवायचं. आपण असेच व्हिडिओ टाकणार आहे. तर विषाणू येतं बाळांनो, बी. चला, हा शेवटचा प्रश्न होता. तर एक प्रकरण झालं. आता दुसऱ्या तिसऱ्या प्रकरणावर पण आपण व्हिडिओ तयार करणार आहेत. NMMSची आपण चांगली तयारी करून घेणार आहेत. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.